गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोरशीकर. तर हा होता माझा शूट डे आणि साडी बघून तुमच्या लक्षात आलाच असेल की हा कोणता शूट होता. तर हा नवरात्रीचा जो तुम्ही कन्सेप्च्युअल व्हिडिओ बघितला की कधी कुणी कोणाच्या रूपात येऊ शकते, तर तो हा शूट होता. वैष्णवीताईंनी खूप सुंदर असा कन्सेप्ट माझ्यासाठी आणला. त्यांनी ॲज अ मॉडेल मला चूज केलं होतं. कोलॅबरेशन त्यांच्याकडून होतं पूर्ण. आणि हा जो होता फर्स्ट लुक, यामध्ये तुम्ही बघितलाच असेल कन्सेप्ट व्हिडिओमध्ये की एक झाडूवाली बाई असते आणि ती पडते वगैरे, तर तिला ही जी घराची मालकीन बाई असते ती मदत करते. नंतर तिला देवी आई दर्शन देते. तर असा हा एक कन्सेप्ट होता आमचा. फोटोग्राफर दादा येईपर्यंत मी जेवण वगैरे केलं आणि तेवढ्यातच माझे मिस्टर आले. तर त्यांची रिॲक्शन मी रेकॉर्ड केली. तर रिॲक्शन अशी होती की छान दिसत आहे, एक्झॅक्ट अशी लुक आलेला आहे, अचीव केलेला आहे. त्यानंतर शूट वगैरे करून घेतला आणि आमच्या फर्स्ट लुकचा शूट झाल्यावर मी कॅरेक्टरच्या बाहेर यायचीच होती. ताई मला कॅन्डिड रेकॉर्ड करत होत्या, माझं लक्ष पण नव्हतं. आणि मग त्यांनी मला जेव्हा हा नंतर व्हिडिओ दाखवला तेव्हा मला खूप हसायला आलं. मग लगेच आम्ही तयारी केली लुक 2चा, म्हणजे जो देवी मातेचा लुक होता. त्यासाठी हे आलता वगैरे पायाला लावणं चालू होतं. ताईनी छान मेकअप करून दिला, साडीचं पातळ तयार करून दिलं, खूप सुंदर अशी ज्वेलरी आणली होती त्यांनी आणि छान खूप खूप जास्त सुंदर असा मेकओव्हर त्यांनी करून दिला. देवीचा एक्झॅक्ट लुक आला होता. मग तो पण आम्ही लुक शूट वगैरे केला आणि खाली गेली मी विनिक्षाला लुक दाखवायसाठी, काकूंना प्रज्ञाला दाखवायसाठी. आणि म्हटलं बघते बोलतच नाही, विनिशा मला ओळखते की नाही. तर तिने बिचारीनं ओळखलं, आई आहे असं केलं. पण नंतर मग ती कंटिन्यू मला जय जय म्हणत होती आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आशीर्वाद द्यायला लावत होती की तू असं आशीर्वादवालीच पोज दे म्हणून. अशी तिला देवी आई सारखी वाटत होती म्हणून. आणि मग स्टुडिओमध्ये पोहोचलो. तिथे छानपैकी मी फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग नंतर माझ्या आजी सासूला मी जाऊन माझा हा लुक दाखवला. माझ्यासोबत सगळ्या गोष्टी केल्या पण त्यांनी मला ओळखलंच नाही. नंतर मग मी म्हटलं त्यांना जेव्हा असं सांगितलं तेव्हा अरे तू असं तसं असं, म्हणजे ठीक आहे ना, तर मेमरी लॉस होते पण मी ओळखू पण नाही आली त्यांना. नंतर मग माझ्या भारतीताईंकडे गेली आणि मोस्ट उत्साही पर्सन आहे आमच्या फॅमिलीमधला आणि खूप सुंदर असं त्यांनी माझं वेलकम वगैरे केलं. आणि त्या बोलल्या की आधी सांगितलं असतं ना तर मी तुझे पाय वगैरे धुवायची पूर्ण तयारी करून ठेवली असती. मी म्हटलं नाही, हिवरखेडला जायचं असतं वैष्णवीताईला, त्यांना पण खूप उशीर होत होता आणि सोबतच असल्यामुळे त्या. तर नंतर ऑफकोर्स घरी आल्यावर मॅन्डेटरी व्हिडिओ कॉल माझ्या फॅमिलीला, आई बाबा भाऊ आजी आजोबा सगळ्यांना माझा लुक दाखवला आणि बस मग मस्तपैकी चेंज करून घेतलं. आणि तुम्ही सर्वांनी या व्हिडिओवर खूप प्रेम दाखवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अशीच माझी जर्नी बघायसाठी मला फॉलो करा आणि खूप खूप थँक्यू.